तुमच्याकडे किमान 2 सेव्हिंग अकाउंट असू द्या. एक ज्यामध्ये तुमची नॉर्मल सॅलरी किंवा इन्कम येतं. समजा तुमच्याकडे 50,000 सॅलरी येते, तर त्या 50,000 सॅलरी मधले जेवढे महिन्याभरासाठी तुम्हाला खर्चाला लागतील ते पैसे वेगळे काढा आणि जे तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी EMI साठी लागतात ते पैसे वेगळे काढा. हे दोन्ही वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ठेवा. जे रेग्युलर एक्सपेन्सेससाठीचं जे अकाउंट आहे ते हाय यील्ड अकाउंट बनवा, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑटो स्वीप फॅसिलिटी असेल. त्यामध्ये काय होतं की जेवढे पैसे आपल्या अकाउंटमध्ये आहेत त्याची एक लिमिट असते आणि त्या लिमिटच्या वर पैसे जर त्या अकाउंटमध्ये असले तर ते आपोआप FD केली जाते त्याची. म्हणजे जिथे तुम्हाला नॉर्मल सेव्हिंग अकाउंटमध्ये 3-3.5% परतावा मिळतोय, तिकडे ऑटो स्वीप मध्ये जेवढी अमाऊंट FD मध्ये गेलेली आहे त्याच्यावर 6 ते 7% परतावा मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे हे FD कधीही ब्रेक करता येते, त्याच्यासाठी कुठली पेनल्टी लागत नाही आणि सगळं ऑटोमॅटिक आहे. एका लिमिटपेक्षा जास्त पैसे आले तर आपोआप FD होते आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही आपोआप ते काढून खर्च पण करू शकता. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी पण आहे, परतावा पण आहे. अशा प्रकारे 2 अकाउंट वापरा आणि आपला पर्सनल फायनान्स इझी करा.